राज्याबरोबर 8 राज्यातील 57 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे। काही ठिकाणी काँग्रेसची ही यादी समोर आल्यानंतर पुण्यातही आपण पाहतोय वर्षा की यामुळे मात्र नाराजी नाट्य रंगताना दिसतंय। मुळात हीच लोकसत्तानं हेडलाईन केलेली आहे। पाहूया लोकसत्तानं काय म्हटलंय। प्रणिती शिंदे आणि शाहू महाराजांना उमेदवारी असं म्हणत काँग्रेसनं 8 राज्यातील 57 उमेदवारांची तिसरी यादी गुरुवारी जाहीर केली आहे। यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांवरील उमेदवारांचाही समावेश आहे। महाविकास आघाडीमध्ये किंवा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसलेल्या जागांवरील उमेदवारांची नावं काँग्रेसनं घोषित केली आहे। सोलापूरमध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर नंदुरबारमध्ये माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते के.सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलेले आहे। भाजपनं या मतदारसंघात विद्यमान खासदार हिना गावित यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे। शिंदे आणि पाडवी यांच्या घराण्यातील तरुण पिढीला लोकसभेचं तिकीट देऊन काँग्रेसनं मतदारसंघातील उमेदवारीचा वारसा कायम ठेवल्याचं मानलं जात आहे। अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज यांनाच काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शाहू महाराजांना उमेदवारी देण्यावर घटक पक्षांची सहमती होती। शाहू महाराजांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानं त्यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आलेले आहे। या मतदारसंघामध्ये 2019 मध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी झालेले होते। यानंतर आपण पाहूयात आघाडीचं वृत्तपत्र महाराष्ट्र टाइम्समध्ये नेमकी कोणती बातमी देण्यात आली आहे ती म्हणजे काँग्रेसच्या अर्थकोंडीचा प्रयत्न केला जातोय। आपण पाहतोय काल यावेळेस निवडणुकांची यादी जाहीर करण्यात आली आहे, उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती। मात्र आता ही काँग्रेसची एक महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण काल काँग्रेसकडून पत्रकार परिषद देखील घेण्यात आली होती। यावेळेस गंभीर असे आरोप करण्यात आले आहेत। काँग्रेसकडून आता अर्थकोंडीचा देखील प्रयत्न केला जातोय असा यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती आरोप करण्यात तर काँग्रेसची बँक खाती ही गोठवून पक्षाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत असा आरोप काँग्रेसने केलाय। तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींसह सत्ताधारी भाजपला लक्ष्य केलंय। प्राप्तिकर विभागानं बँक खाती गोठवल्याबद्दल काँग्रेसनं गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्याआधी खरगे, सोनिया गांधी तसेच राहुल गांधी आणि अजय माकन, के.सी. वेणुगोपाल आदी नेत्यांनी पक्षांच्या मुख्यालयात 50 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली आहे। तर काँग्रेसची बँक खाती गोठवण्याचा प्रकार हा प्रजासत्ताक गोठवण्यासारखा आहे अशी देखील टीका यावेळेस राहुल गांधींनी केली आहे। तर यावेळेस या कारवाईची एकूण रक्कम सुमारे 14 लाख रुपये असल्याचं कळतंय। तरी मात्र या तुलनेमध्ये कारवाई मोठी असून पक्षाची बँक खाती ही गोठवून पक्षाला पंगू करण्याचा यावेळेस प्रयत्न केला जातोय। तर गेल्या 1 महिन्यापासून आम्ही आमचे 285 कोटी रुपये वापरू शकलेलो नाहीये। ज्या पक्षाला 20% भारतीयांचा पाठिंबा आहे तो प्रमुख विरोधी पक्ष महिनाभरापासून कोणतंही काम करू शकत नाही असा आरोप यावेळेस काँग्रेसकडून करण्यात आलाय। आता पाहूया सामनात नेमकी काय हेडलाईन आहे। तर सामनामध्ये आपण पाहतोय भाजपच्या नतद्रष्ट राजवटीची होळी करावीच लागेल अशी हेडलाईन आज सामनानं केलेली आहे। शिवसेना प्रमुखांनी जे बियाणं पेरलं बीज रोवेल त्याचा महावृक्ष झाला, भाजपसारखे आमचं बियाणं बोगस नाही असं सामनातून सांगण्यात येत आहे। भाजपच्या बियाणाला अंकुरच फुटत नाही, त्यामुळे ते कचरा गोळा करत सुटले आहेत। आमचंच सामान चोरतायत आणि त्याची होळी करून आमच्या नावे शिमगा करतायत। मात्र भाजपच्या नतद्रष्ट राजवटीची होळी ही करावीच लागेल, ती होळी केल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजेत विराट सभेत केलेला आहे आणि तीच नेमकी हेडलाईन सामनातून करण्यात आलेली आहे। अगदीच यानंतर आपण पाहूयात गुजरात समाचार या वृत्तपत्रात नेमकी कोणती ठळक बातमी आहे ती। निवडणूक रोखे कोणी विकत घेतले, कोणत्या पक्षाला दिले, निवडणूक आयोगाकडून तपशील जाहीर करण्यात आला आहे आणि त्याच संदर्भात ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं अखेर युनिक नंबरची देखील निवड केली आहे। तर बॉन्ड्सशी संबंधित सर्वच माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे। निवडणूक आयोगानं देखील ही सर्व माहिती आपल्या वेबसाईटवरती अपलोड केली आहे। तर सोबतच फ्युचर गेमिंग आणि मेगा इलेक्शन बॉन्डद्वारे अभियांत्रिकी नंतर सर्वोच्च रुपये अर्थातच 410 कोटी देणगी देणारी क्विक ही तिसरी कंपनी ठरली आहे। तर पुरवठा वर्ष हे
2021 ते 2022 आणि 2022 ते 2024 दरम्यान भाजपला तब्बल 395 कोटी आणि शिवसेना या पक्षाला 25 कोटी देण्यात आले. तर गेल्या आठवड्यातील निवडणूक रोख्यांचा तपशील जेव्हा उघड झाला तेव्हा क्विक बिन सप्लाय या रिलायन्स इंडस्ट्रीशी संबंधित असल्याचं देखील या संदर्भात ही माहिती उघड झाल्याचं कळत आहे. आता वर्षा पाहूया टाइम्स ऑफ इंडियानं नेमकी काय हेडलाईन केलेली आहे. टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन, आफ्टर अ डे लॉंग ड्रामा अँड हायकोर्ट रिफ्युजल टू गिव्ह हिम रिलीफ, ईडी अरेस्ट केजरीवाल, असं म्हणत केजरीवालांसंदर्भात ही हेडलाईन करण्यात आलेली आहे. अवघ्या दिवसभरात नाट्यमय घडामोडीनंतर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीनं गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली आहे. कथित मद्य घोटाळा प्रकरण आणि याच प्रकरणी आता हेडलाईन टाइम्स ऑफ इंडियानं केलेली आहे. त्यांचा पक्ष आप एका मोठ्या संकटात अडकलाय आणि त्यांच्या पदावर कायम राहण्यावर प्रश्नचिन्ह आता निर्माण करण्यात आलेलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं केजरीवाल यांची याचिका फेटाळल्यानंतर काही तासातच एजन्सीच्या कोणत्याही जबरदस्ती कारवाईपासून संरक्षण मिळावं. ज्यानं त्यांना 9 समन्स बजावलेले होते, ज्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अबकारी धोरण प्रकरणाच्या चौकशीपासून प्रश्न विचारलेले होते. या सगळ्या प्रकरणी आपल्याला दिलासा मिळावा म्हणून याचिका केलेली होती, पण ही याचिका फेटाळून लावण्यात आली आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.